स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 21वा आणि त्याचं विवरण. अभंग असा आहे. दसरा सण विजया इंद्रिय ग्राम जिंकाया, ज्ञानशस्त्र पाजळून नित्यानित्य विवेकून, सीमा उल्लंघूनी जाऊ शिवशक्ती खेळ पाहू. खेळ रात्रंदिन चाले जीव त्यातील बाहुले, अर्धनारी नटेश्वर विश्वनाटका आधार. कामदेई ते करावे संपता मूळ गाठावे, मूळ कल्याण सर्वांचे सीमाविहित कर्माचे. परमार्थी स्वार्थ आहे सीमा बाळ जाणत आहे. भावार्थ असा. विजयादशमी किंवा दसरा हा सण विजय प्राप्त करून घेण्याचा सण आहे. साधकानं इंद्रियरूपी गाव जिंकून घ्यावं, ज्ञानाचं शस्त्र पाजळून नित्यानित्याचा विचार करून देहभावाची सीमा उल्लंघून जाऊन या विश्वात शिवशक्तीचा खेळ कसा चालला आहे तो पाहावा. शिवशक्तीचा हा खेळ नित्य रात्रंदिवस चाललेलाच आहे. प्रत्येक जीव हा त्या खेळातील एक पात्र आहे. अर्धनारी नटेश्वर हा त्या विश्वनाटकाचा आधार आहे. तो प्रत्येक जीवाला या महानाट्यातील एक एक काम देत असतो. आपल्या वाट्याला त्या नटेश्वरानं दिलेलं काम चोख करावं. काम संपताच आपलं निजधाम गाठावं. अशा वृत्तीनं वागल्यास सर्वांचंच कल्याण आहे. ज्या कामांना मर्यादा नाहीत अशी कर्म करावीत. परमार्थ जगणं हा सर्वात मोठा स्वार्थच आहे. प्रपंचाची सीमा मी जाणलेली आहे. आता याचं चिंतन असं. साधकाचं शरीर साधन आहे आणि शरीर हा इंद्रियांच्या संघात आहे. ही सर्व इंद्रिय बहिर्मुख आहेत, जड मूढही आहेत. या इंद्रियांना सुख, समाधान, आनंद हवाय. तो आनंद ही इंद्रिय विषयासक्त होऊन शोधत असतात. त्यामुळं त्यांना असमाधान, दुःख, क्लेश, कष्ट यांचीच प्राप्ती होत राहते. साधकानं ज्ञानशास्त्र पाजळून नित्यानित्य विवेकाचा विचार करून मी देह नाही, मी तो आत्मा आहे या सिद्धांताची म्हणजेच परमपदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. एकदा जीवशिवाचं ऐक्य झालं की तोच जीव शिवरूप होतो. या विश्वात सत चित्त आनंदाचा अखंड विलास चाललेला आहे हे त्याला अनुभवता येतं. स्वरूपी जो रमतो तो सिद्ध. त्याच्या ठिकाणी समाधान, शांती, तृप्ती यांचा वास असतो. तो साधक सिद्ध योगीच होतो. आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचा तो त्याग करीत नाही. त्या कर्माची निंदानालस्तीही करीत नाही. तो संघर्षही करीत नाही. माणसानं आपल्या वाट्याला आलेली कर्म परमेश्वरानं दिलेलं हे कार्य आहे अशा विवेकानं करावीत. म्हणजे अतिसामान्य वाटणारं कर्मसुद्धा आनंददायक होऊन जाईल. चंचलता संपवावी, सरलता, सात्विकता यांच्या आश्रयानं कर्म करावीत. वाईट कर्म करूच नयेत. मग आपोआप त्याच्या ठिकाणी आध्यात्मिकतेचा प्रकाश पसरू लागेल. इंद्रियांशी तादात्म्य हेच बंधन आहे. ते तोडून मी सर्वोत्तम भगवंताचा दास आहे ही वृत्ती वाढवावी. म्हणजे आपोआप होतो तोच परमार्थ असतो. यश, धन, मान, अधिकार यासारख्या गोष्टींची लालसा मनात ठेवून जे साधना उपासना करतात त्या साधना अशुद्ध होतात. कोणतीही आसक्ती जीवाला बंधनातच घालते. ईर्ष्या, असूया, द्वेष
या भावांनी साधना मलिन होते. त्यात अहंकार, अविवेक, बहिर्मुखताच वाढत जाते. खऱ्या साधकानं आपल्या कल्याणाचा सतत विचार करावा. विचारशुद्धी, भावशुद्धी, अंतःकरण शुद्धी ही टप्प्याटप्प्यानं वाढत गेली तर सत्य शिव सुंदराचं विश्वनाट्य जे अखंड चालू आहे त्याचं दर्शन आपोआप घडत जातं. 21व्या अभंगाचं विवरण आपण ऐकलंत. उद्याच्या भागात 22व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु, श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.